डॉक्टर खासदार अमोल कोल्हेंना पाडणारच असा निश्चय करणाऱ्या अजित पवारांचं मतपरिवर्तन झालंय का? अजित पवार गटाचे आमदार धर्मराव बाबा अत्राम यांनी अमोल कोल्हे आणि अजित पवार गटात आले तर फायदाच होईल असं वक्तव्य केलेलं आहे। अमोल कोल्हेंसाठी अजित पवार काय रणनीती आखतायत पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। अमोल कोल्हेंबाबत अजित पवारांचं मतपरिवर्तन। अमोल कोल्हे कधी अजित पवार गटात जाणार? आमदार धर्मराव बाबा अत्राम यांचा खळबळजनक दावा। शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवारांनी अमोल कोल्हेंना पाडण्याचं ओपन चॅलेंज दिले। त्यामुळे लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच सर्वांच्या नजरा शिरूर मधील राजकीय हालचालींकडे खिळल्या आहेत। त्यात अजित पवार गटाचे आमदार धर्मराव बाबा अत्राम यांनी कोल्हेंबाबत खळबळजनक दावा केलाय। दादांनी जे सांगितलं ते खरंच असेल, कारण की ते त्यांना दादांनी यापूर्वी सांगितलं की ते त्यांना पाडायचं आहे म्हणजे ते पाडतीलच दादा, सवालच नाही। परंतु कोल्हेंचा जर विचार बदलला तर ते इकडे आले तर आम्हाला काय करायचं? ते पक्षामध्ये एक एक माणूस जुडला तर आमचा फायदा आहे पक्षाचा। नाही, अमोल कोल्हे आमच्याकडे आले तर आता ते वरिष्ठ नेते ठरवतील काय करायचं, आता त्यांना तिकीट द्यायचं नाही द्यायचं तर वरिष्ठ नेत्यांवर राहणार आहे। परंतु ते येणाऱ्या माणसाला कोण थांबवू शकते? अजित पवारांच्या टार्गेटवर अमोल कोल्हे असले तरीही काका विरुद्ध पुतण्या अशी लढाई रंगली। अजित पवारांच्या आव्हानाला स्वतः शरद पवारांनी मनावर घेतलंय। शिरूर लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातोय। मात्र राष्ट्रवादीत 2 गट पडल्यानं कार्यकर्ते 2 गटात विभागले। अमोल कोल्हेंनी शरद पवारांना साथ दिल्याची सल अजितदादांच्या मनात आहे। म्हणूनच अजित पवारांनी अमोल कोल्हेंना पाडण्याचं चॅलेंज दिले। अजित पवारांच्या आव्हानानंतर शरद पवारांनीही कोल्हेंच्या पाठीमागे मोठी फळी उभी केली। शरद पवारांनी सलग 3ऱ्या सभेचं आयोजन करून अमोल कोल्हेंच्या विजयाचा मार्ग सुकर करण्याचे संकेत दिले। पण शरद पवार मैदानात उतरल्यामुळे आता अजित पवारांनी आपली रणनीती बदलली असल्याची चर्चा रंगली। अमोल कोल्हेंना पाडण्याऐवजी सोबतच घेण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न दिसतोय। धर्मराव बाबा अत्राम यांनी व्यक्त केलेल्या इच्छेवर अमोल कोल्हेंनी संयमी प्रतिक्रिया दिली आहे। मला वाटतं इतके मोठमोठे नेते माझ्यासारख्या कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या कार्यकर्त्याविषयी बोलतायत, याचा अर्थ कुठेतरी काम चांगलं केलं याचीच ते पावती देतात। मी त्यांना धन्यवाद देतो। महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती पाहता कोण कुठे जाईल हे सांगता येत नाही। ज्यांच्यावर आरोप करतात तेच नेते दुसऱ्या पक्षात दिसतात। मात्र अत्रामांनी केलेल्या दाव्यानंतर अमोल कोल्हे खरंच अजित पवार गटाचा मार्ग धरणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।